सर बाकीचे वेलनेस सेंटर किंवा ज्या उपचार पद्धती आहेत तर त्या बघता आता बऱ्याच ठिकाणी त्याचा अवेअरनेस आणि स्प्रेडिंग होत आहे. तर क्रोनो प्रकृती जर आपण कन्सिडर केलं तर ते कशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं काम किंवा त्याची भूमिका काय आहे? हा प्रश्न चांगला आहे आणि मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की मी कोणालाही कॉम्पीट करत नाही आहे, कारण हा पूर्णपणे जे फील्ड आहे ते आत्ता व्हर्जिन आहे खाली. मी कारण असं कधीच काम करत नाही. दोन गोष्टी मला सगळ्या वेलनेसमध्ये आत्ता लॅकिंग वाटतात. त्या म्हणजे एकतर आपण आपली जी जैविक घड्याळाचं काम आहे ते कोणीच बोलत नाही. तर जैविक घड्याळ आपलं जर व्यवस्थित झालं तर तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टींवर तुम्ही तोंड देऊ शकता. याच्यावर आपला भर आहे. हे क्रोनो प्रकृतीच्या थोडक्यात मुळावरती गाव घालणं प्रकार आपण म्हणून मुळावरती आपण गाव घालतो. तुम्ही व्यायाम कुठलाही करा, तुम्ही अन्न कसंही घा किंवा तुम्ही निद्रा कधी घ्या, पण हे सगळं करताना तुमचं घड्याळ तुम्ही व्यवस्थित करता त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि ते घड्याळ कसं काम करतं हे कोणी सांगत नाही. हा आपलं वेगळेपण आहे. दुसरं वेगळेपण मला असं वाटतं की आपण सगळ्या ठिकाणी आत्ता बघतो तर किती कॅलरीज घ्या आणि त्या कुठल्या प्रकारचं तुम्ही अन्न घ्या, कुठल्या प्रकारचा व्यायाम करा याच्यावर जास्त भर असतो. पण हे कधी करा हे सांगत नाही. आपलं घड्याळ आपलं जे घड्याळ काय सांगतं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली आहे. म्हणजे तुम्ही जेवणाची वेळ आहे, झोपण्याची वेळ आहे. आता बघतो आपण तर आत्ता आपण कुठल्या वेळेला सध्या झोपतो, कुठल्या वेळेला जेवतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळे आजार होतात. तर क्रोनो प्रकृती मुद्दाम सांगते काय तर तुम्ही तुमच्या आवडीचं खा पण त्याची वेळ बदलू नये. आपला सगळा जोर जो आहे तो तुमचा इंटरनल रिदम जो आहे ते सेट करण्यावर आहे, तो मेंटेन करण्यावर. म्हणजे जर का आपण सिम्पटम्सवरती उपचार करण्याच्या पेक्षा तुम्ही जो मूळ त्या रोगाचा जो काही गाभा आहे बरोबर किंवा त्याचं जे मूळ केंद्र आहे त्यावरती उपचार आपण जास्त लक्ष तसे त्या पद्धतीने डिझाईन. सर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आपल्याला की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती क्रोनो प्रकृतीचा जर तुम्ही विस्ताराच्या स्वरूपात विचार केला तर कुठल्या तुम्हाला अडचणी आल्यात किंवा त्यावरती तुम्ही कशा पद्धतीनं मात केलं किंवा करता येईल शकतो. याचा विचार करताना मला असं जाणवतं की आपण जेव्हा ग्लोबल मार्केटमध्ये जातो तेव्हा आपल्याकडे तुमचं घड्याळ बिघडलं आहे हे सांगण्यासाठीचं एखादं काहीतरी एक जर डिव्हाइस जर असलं तर ते जास्त उपयोगी पडू शकतं. त्याच्यावर आत्ता आम्ही काम करतो. तर जसं आपल्याकडे स्टेथोस्कोप आहे तुमचं, आपण मोजू शकतो. BP युनिट आहे, आपण BP बघू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे कसं झालं आहे की माणसांना किंवा आपण एखादी ब्लड टेस्ट केली की आपल्याला कळतं की आपल्या ब्लडमध्ये या गोष्टी बदललेल्या आहेत. तर आत्ता आम्ही असा प्रयत्न करतो आहोत की तुमचं जैविक घड्याळ बिघडलं आहे हे कळण्यासाठी काही ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर्स आपल्याला डिफाईन करता येतील. असा आमचा प्रयत्न आहे ज्याच्यामुळे याला आपण अजून ग्लोबल मार्केटमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो किंवा जाऊ शकतो. तर आत्ता हे प्रायोगिक स्तरावर आहे. असं एक आत्ता आम्ही डिव्हाइस तयार केलेलं आहे जे आपल्याला असं सांगतं की तुमचं जैविक घड्याळ किती स्तरापर्यंत बिघडले. आणि त्याच्या माध्यमातून मला विश्वास वाटतो की क्रोनो प्रकृती ही संकल्पना आपण ही मोठ्या स्टेजवर नक्की घेऊ शकतो. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की झोपेच्या ज्या समस्या आहेत त्यांनी त्रस्त असलेल्या व्यक्तीला सर्वांगीण समाधान जर शोधायचं झालं तर तुमचा काय सल्ला द्याल तुम्ही? मी सल्ला असा देईन की तुम्ही झोप जी आहे ती तुमच्या अग्रक्रमात हे प्रायोरिटीवर आणा झोप. याचा अर्थ असा नाही की तुमची झोप तुम्ही सोमवार रविवारी भरून काढा. कारण जर तुम्ही दुपारी झोपलात शनिवार रविवारी जे आपण सगळेजण करतो तर त्याने तुमचं घड्याळ तुम्ही जास्त बिघडवताय. कधी कधी आपण सुट्टीच्या दिवशी जास्त घेतो किंवा त्याच्यामुळे तुम्ही जास्त घड्याळ बिघडवताय. तर सगळ्यात पहिली गोष्ट मी ही सांगेन की तुम्ही जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर तुमची झोपायची वेळ आणि उठण्याची वेळ ही नियमित सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपल्याला स्लीप आणि वेक सायकल आपण कन्सिस्टंट घेऊ शकलो तर आपल्या शरीराला आपण ट्रेन करू शकतो की त्या वेळेला ते काम करतो. बरोबर. म्हणजे कधी कधी काही लोकांना दुपारची सुद्धा झोपायची सवय असते. कधी कधी रात्री उशिरा. आता सध्याचं आपण जनरेशन झेडची बघतो, जेन झी ज्यांना म्हणतात. बरोबर. बऱ्यापैकी लोक मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत आणि झोपेचा स्पॅन किंवा अटेन्शन स्पॅन एकंदरच कमी झालेला आहे आणि उशिरा झोपणं आणि मग सकाळी उशिरा उठणं आणि एकंदरीतच पूर्ण तो परिणाम आपल्याला दिसून येतो. सर क्रोनो प्रकृती जर आपल्याला आपल्या प्रेक्षकांसाठी जर तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगायचं असेल की काय आहे, कशा पद्धतीनं काम करतं आणि त्यांच्या आरोग्यासाठी काय फायदा आहे त्याचा, तर तुम्ही काय सांगू शकता? थोडक्यात मी असं सांगेन की तुमचं आरोग्य जे आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या हातात आहे आणि आपल्या जीवनशैलीवर अवलंबून आहे. पण याच्यावर मी थोडक्यात हे सांगेन की तुम्ही तुमच्या शरीरात घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणे बघा, ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो. आपलं शरीर आपल्याला खूप काही सांगत असतं, त्याकडे लक्ष द्या. ते कसं देऊ शकतो आपण
तर आपल्या शरीरात घडणाऱ्या गोष्टी आपण जर नोंद केल्या तर आपल्याला पुढे येणाऱ्या गोष्टी कळू शकतात. त्यामुळे क्रोनो प्रकृतीमध्ये तुमच्या शरीरातले रिदम्स सेट करणं आणि ते सेट केलेले रिदम मेंटेन करणं हे सर्व आरोग्याची कुंडी आहे. त्यामुळे नियमितता, कुठल्याही गोष्टीची नियमितता ही जर आपण पाळू शकलो तर आपलं आरोग्य हे कुठल्याही प्रकारच्या औषधांविना आपण अत्यंत हेल्दी एजिंग हे आमचं ध्येय आहे. पुढच्या काळामध्ये सरासरी आयुष्य वाढत जाणार आहे. अच्छा. सगळ्यांचं आता सरासरी आयुष्य, भारतातलं पण सरासरी आयुष्य 20 वर्ष वाढलेलं आहे. तर आपण जास्त वर्ष जगणार आहोत, पण ते आपण औषधाच्या सहाय्याने जगणार आहोत का औषधाविना जगणार आहोत हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपल्याला जर जगायचं असेल तर ते हेल्दी एजिंग आपलं कसं होईल त्यासाठी क्रोनो प्रकृती ही संकल्पना मला असं वाटतं की अत्यंत सर्वंकष आहे, होलिस्टिक आहे. याचा उपयोग हा पुढच्या पिढ्यांना नक्की होऊ शकतो. तर आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. आणि मी सगळ्यांनी इकडे सांगू इच्छितो की मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेदा याची सांगड घालण्याचं जे काम आहे क्रोनो प्रकृती करते ते प्रत्येकाने आपल्या आयुष्यात नक्कीच याचा एकदा तरी फायदा करून घ्यावा किंवा उपयोग करून घ्यावा. कारण शेवटी एक म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हणे की हेल्थ इज वेल्थ. कारण तुम्ही किती पैसा कमवला तरी तुम्हाला बसून खाण्यासाठी जर तुमच्याकडे जर आरोग्यच नसेल तर त्या पैशाचा काही अर्थ नाही आहे. त्यामुळे हेल्थ इज वेल्थ या संकल्पनेला धरून किंवा अनुसरून जर तुम्ही सुद्धा तुमचं बायोलॉजिकल क्लॉक असेल आणि तुमचं आरोग्य जर ते बॅक टू ट्रॅक आणू शकाल आणि बायोलॉजिकल क्लॉक जर तुम्ही तुमचं सेट करू शकाल तर नक्कीच तुमच्या भविष्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती आणि स्वास्थ्यावरती याचा चांगला परिणाम दिसून येईल. एवढं बोलून आपण इथेच थांबतोय सर. तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल धन्यवाद.